स्वागत आहे तुमचं DK हॉरर स्टोरीजमध्ये. कथेचे नाव तळमळ. शाळेचा आज पहिला दिवस होता. सुधीर आणि त्याचा लहान भाऊ महेश दोघेही शाळेची तयारी करत होते. आईने जेवणाचा डबा भरून दिला होता. सुधीरला अस्वस्थ वाटत होते, कारण तो पुन्हा त्याच वर्गात बसणार होता. त्याचे सर्व मित्र उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेले होते, पण सुधीर नापास झाल्यामुळे पुन्हा त्याच 9व्या इयत्तेत राहिला होता. आणि मुख्य म्हणजे त्याचा लहान भाऊ महेशही आता त्याच्याच वर्गात शिकणार होता. दादा, काय झाले? आज अस्वस्थ वाटतोयस? महेशने विचारले. काही नाही रे, जरा डोकं दुखतंय, बाकी काही नाही. तू आवर लवकर, शाळेला जायला उशीर होतोय. आज पहिला दिवस आहे, वेळेवर गेलं पाहिजे शाळेत, सुधीर म्हणाला. पटापट तयारी करून दोघेही शाळेला जायला निघाले. घरातून शाळेत पोहोचेपर्यंत सुधीर महेशशी एकही शब्द बोलला नाही. महेशलाही काही विचारावेसे वाटले नाही. दोघेही शाळेत पोचले आणि वर्गात येऊन बसले. सुधीरचा हा जुनाच वर्ग होता, फक्त सर्व मुलं मुली नवे होते. सुधीरने त्याची भिरभिरती नजर पूर्ण वर्गभर फिरवली. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि उत्साह दिसत होता. सुधीरला मात्र कशातच रस वाटत नव्हता. महेश, तू इथे पहिल्या किंवा दुसऱ्या बाकड्यावर बैस, मी मागे जाऊन बसेन, सुधीर महेशला म्हणाला. महेश काही बोलणार इतक्यात सुधीर मागील बाकड्यांकडे वळला आणि शेवटच्या बाकड्यावर जाऊन बसला. तास चालू होण्यास अजून वेळ होता. सुधीरने सभोवार नजर फिरवली. मुलांचा गडबड गोंधळ चालू होता. काही मुले गप्पा मारीत तर काही नवीन ओळखी करून घेत होती. मागील इयत्तेतील 2-3 मुलं त्याच्या नजरेस पडली, पण काही प्रतिसाद न देता तो गप्प बसून राहिला. काही वेळाने शाळा भरल्याची घंटा वाजली. वर्गशिक्षक वर्गात आले. प्रार्थना झाल्यानंतर वर्गशिक्षकांनी आपली ओळख मुलांना करून दिली. तसेच मुलांचीही ओळख करून घेऊ लागले. एक एक विद्यार्थी आपली ओळख करून देऊ लागला. सुधीरची पाळी आल्यावर सुधीर उभा राहिला. तेव्हा वर्गशिक्षक म्हणाले, काय सुधीरराव, तुमची ओळख करून देण्याची गरज नाही बरं का. मुलांनो, हे तुमचे सिनियर, गेल्या वर्षापासून याच वर्गात आहेत. मास्तर बोलत होते. सुधीरला एक एक शब्द काट्यासारखा टोचू लागला होता. त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागले होते. डोक्यात मुंग्या शिरू लागल्याचा भास होऊ लागला. डोकं थरथरू लागलं. हातापायाला कंप सुटला. उभ्या जागीच पडतोय की काय असा भास त्याला होऊ लागला. नामुष्कीने सुधीर खाली मान घालून उभा होता. शेवटी एकदाच मास्तरांनी त्याला खाली बसायला सांगितले आणि तो खाली बसला. दिवसभर शाळेत त्याचे लक्ष लागले नाही. संध्याकाळी शाळा सुटल्यावर सुधीर आणि महेश घरी आले. जेवण खाणं आटोपून सुधीर बाहेर खोलीत येऊन बसला. शाळेतून आल्यापासून सुधीर फारसं काही बोलला नव्हता. आपली अस्वस्थता तो आपल्याकडेच ठेवून गप्प बसला होता. सुधीर, असा गप्प का बसला आहेस? सुधीरच्या वडिलांनी विचारले. काही नाही बाबा, जरा डोकं दुखतंय. डोकं दुखतंय हे ऐकून सुधीरच्या वडिलांच्या पोटात गोळा आला. घाबरून त्यांनी विचारले, काय डोकं दुखतंय? मग डॉक्टरांकडे जायचं का? नाही बाबा, तसं फारसं नाही दुखत, तुम्ही काळजी करू नका. सुधीरच्या वडिलांची अस्वस्थता वाढली, कारण सुधीरचं हे दुखणं काही सामान्य नव्हतं. गेल्या काही महिन्यांपासून सुधीरला हा त्रास चालू होता. साधारण 6-7 महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. त्या रात्री सुधीर खेळून झाल्यानंतर उशिरा घरी आला होता. जेवण झाल्यानंतर सर्व झोपले होते. सुधीरही बिछाण्यावर आडवा झाला होता. काही वेळ पडून राहिल्यानंतर सुधीरला अस्वस्थ वाटू लागले होते, पण तो तसाच पडून राहिला. हळूहळू त्याला जाणवू लागले की आपला श्वास अडखळत आहे, हातापायाला मुंग्या येत आहेत आणि अचानक त्याचे हृदय जोरात धडकले. डोकं बधीर झालं. उरावर बसून कोणी छाती बडवतंय की काय असा भास त्याला होऊ लागला. पाण्यामध्ये गाटांगळ्या खाल्ल्यासारखे त्याला वाटू लागले. तसा तो जोरात ओरडला आणि सर्वजण झोपेतून जागे झाले. काय झालं म्हणून विचारू लागले. सुधीरला काहीच सुचत नव्हते. तो उठला आणि बाथरूममध्ये गेला. हातापायावर आणि तोंडावर पाणी मारल्यावर त्याला जरा बरे वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळीच सुधीरला घेऊन त्याचे वडील डॉक्टरांकडे गेले. काल रात्री काय काय घडले ते सर्व सुधीरने डॉक्टरांना सांगितले.
डॉक्टरांनी काही चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला. 2 दिवसात सर्व चाचण्या करून सारे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट काळजीपूर्वक अभ्यासले, पण कशातही दोष आढळला नाही. त्यांनी सर्व रिपोर्ट सामान्य असल्याचे सांगितले आणि सुधीरच्या वडिलांचा जीव भांड्यात पडला. काही दिवस ठीक गेले आणि एका रात्री सुधीर रात्री शांत झोपला होता, पण मध्यरात्री त्याला अचानक जाग आली. कसल्या तरी अनामिक भीतीची त्याला चाहूल लागली. मुंग्या आता पायाच्या तळव्यावर आहेत. हळूहळू त्या वर चढतायत. हृदय आता स्वस्थ आहे, पण काही क्षणातच ते गटांगळा खाईल, जोरजोरात धडधडेल आणि छातीत जोराचा हादरा बसेल. श्वास गुदमरत आहे. मुंग्या आता डोक्या जातील आणि डोकं भणानून सोडतील. डोकं आता घणघणू लागलंय. मला वेड लागत आहे का? मी वेडा होत आहे का? हे काय होतंय? मी वेडा होईन. जीवाच्या आकांताने सुधीर ओरडला. दिवसेंदिवस सुधीरचा त्रास वाढू लागला. सर्व प्रकारच्या शारीरिक चाचण्या करून झाल्या, पण कशातही दोष आढळत नव्हता. सुधीरच्या आईवडिलांची चिंता वाढू लागली होती. महिनाभर सुधीर शाळेतही गेला नव्हता. त्याचं खाणं पिणं कमी होऊ लागलं. प्रकृती खालावत चालली. त्याची आई रोज रडत बसे. वडिलांच्या कामात लक्ष लागत नसे. सर्व उपाय करून झाले होते, डॉक्टर, तांत्रिक, मांत्रिक, पण काही उपाय होत नव्हता. रात्र झाली की सुधीरची तळमळ वाढत असे. आजची रात्र कशी जाईल याची भीती त्याला रोज असायची. मित्रांबरोबर खेळायलाही सुधीर जायचा नाही. मित्र त्याला बोलवायला येत असत, पण सुधीर त्यांना काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करायचा. एकदा सुधीर दुकानात गेला होता. काही सामान घेऊन तो घरी परतत होता आणि अचानक वाटेत तो अडखळला. घाबरून तो हळूहळू चालू लागला, पण त्याला जाणवू लागले की आपल्याला सरळ चालता येत नाहीये. काहीतरी पायात घुटमळतंय. त्याला दरदरून घाम फुटला. घर तर काही अंतरावरच होते. कसंबसं स्वतःला सावरत सुधीर घरी आला. घरी आल्यावर तो एकटाच आपल्या खोलीत जाऊन रडत बसला. त्याने त्याबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही. काही दिवसांनी सुधीर शाळेत जाऊ लागला, पण शाळेत त्याचे लक्ष लागत नसे. कधीकधी अर्ध्या दिवसातच शाळेतून घरी यायचा आणि खाडेही अधूनमधून होऊ लागले. कसेबसे वार्षिक परीक्षेपर्यंत सुधीरने दिवस काढले. परीक्षा दिली, पण शेवटी तो नापासच झाला. त्याला प्रचंड मनस्ताप होऊ लागला. सुधीर अधिकच हतबल झाला, पण त्याच्या आईवडिलांनी त्याला धीर दिला. त्याच्यावर कसलीच बंधने टाकली नाहीत, कारण त्यांना फक्त सुधीर ठीक हवा होता. हा एक विळखा आहे. तुझं शरीर आणि मन आता माझ्या ताब्यात आहे. हा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत जाणार आहे. तुझं या जगात आता काहीच काम उरलं नाही. तू फक्त एक बावला आहेस, ज्याच्यावर माझं नियंत्रण आहे. तुला घरापासून दूर जायचे आहे, दूर जायचं आहे. भयंकर किंचाळत सुधीर झोपेतून जागा झाला. दुसऱ्या दिवशी सुधीर आणि महेश शाळेतून घरी आले. काही वेळ सुधीर घरी बसला. त्याचे वडील कामावरून घरी आले. सर्वजण एकत्र चहा घेत बसले होते. आई, बाबा, मला आता खरंच बरं वाटतंय. मला आता कसलाच त्रास होत नाहीये, सुधीर म्हणाला. तू बरा तर आम्ही बरं बाळा, पण तुला कसलाही त्रास झाला तर आम्हाला नक्की सांग, सुधीरचे वडील बोलले. नाही बाबा, आता कसलाच त्रास नाही. कालपासून अगदी छान वाटते. बरं झालं बाळा, पण काळजी घेत जा. बाहेरचं काही खात जाऊ नकोस आणि जास्त वेळ बाहेर नाही जायचं बरं का, सुधीरची आई बोलली. हो आहे, ठीक आहे, पण मी थोडा वेळ मित्रांकडे जाऊन येतो. बरेच दिवस त्यांना भेटलो नाही, सुधीर म्हणाला. ठीक आहे, पण लवकर ये घरी, सुधीरची आई म्हणाली. सुधीर उठला. त्याने तयारी केली. दाराजवळ आला आणि म्हणाला, आई बाबा, येतो मी. सुधीर घरातून बाहेर पडला आणि रस्त्यावर आला. त्याला जाणवू लागले काहीतरी पायात घुटमळतंय. सुधीर चालत होता. त्याच्या नकळत तो फक्त चालत होता. तो कुठे जात आहे किंवा ओढला जात आहे त्याला काहीच कळत नव्हते. तो फक्त त्याचे पाय नेतील तिकडे जात होता. सुधीरला घरातून जाऊन आता बराच वेळ झाला होता. सुधीरची आई काळजीत त्याची वाट बघत बसली होती. बराच वेळ झाला हो, सुधीर अजून आला नाही घरी, सुधीरच्या आईने त्याच्या वडिलांना काळजीने विचारले. येईल ग, मित्रांबरोबर खेळत असेल, येईल इतक्यात,
काळजी नको करू तू. महेश बाळा, जरा तू दादाच्या मित्रांकडे जाऊन येतोस का? सुधीर आहे का पाहुणे तिकडे? सुधीरच्या आईने महेशला सांगितले. सुधीरला बघायला महेश त्याच्या मित्रांकडे जाऊन आला, पण सुधीर कुठेच नव्हता. तो घरी आला. सुधीर कुठेच भेटला नसल्याचे त्याने सांगितले आणि तसेच तो कोणत्याही मित्राकडे सुद्धा गेला नाही. हे सांगितल्यावर त्याच्या आईवडिलांची पाचावर धारण बसली. रात्रीचे 10 वाजून गेले होते. सुधीरला घरातून जाऊन बराच वेळ झाला होता. त्याचे वडील स्वतः बाहेर पडले. काही शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला, पण सुधीरचा कुठेच पत्ता लागला नाही. रात्रीचे 12 वाजले होते. आजूबाजूला भयंकर शांतता होती. अमावस्येची रात्र होती. रात्रीच्या काळोखात सुधीर बुडाला होता. पाय अडखळत होते. हृदयाची धडधड वाढत होती. सुधीर कुठे आला होता, कशाला आला होता, त्याचे त्याला काहीच सुचत नव्हते. एका जागी सुधीर थांबला. घुटमळ वाढत चालली होती. त्याने त्याचे शरीर आडवे केले आणि मानेला थंडगार स्पर्श झाला. सुधीर वाट बघत होता ट्रेन येण्याची. दुसऱ्या दिवशी सुधीरच्या घरचा फोन वाजला. हॅलो, मिस्टर गजानन मोहिले बोलताय का? हो, मीच. तुम्हाला रेल्वे पोलीस स्टेशनला यावं लागेल. काय झालं? काय झालं साहेब? सुधीरच्या वडिलांचे अवसानच गळाले. एका मुलाची बॉडी आली आहे इथे. काल रात्री अपघातात त्याला मरण आले. तुम्ही येऊन ओळख पटवून जा. सुधीरच्या वडिलांच्या हातातून फोन खाली पडला. काय झालं? काय झालं? तुम्ही बोलत का नाही? सुधीरची आई विचारत होती. आपला सुधीर गेला, आपल्याला सोडून, कायमचा, सुधीरचे वडील म्हणाले. सुधीरच्या घरी आक्रोश होत होता. सुधीरची आई ऊर फुटेस्तोवर रडत होती. सुधीरचे वडील कसेबसे स्वतःला सावरत त्याच्या आईचे सांत्वन करीत होते. माणसांची गर्दी जमा होत होती. सुधीरचे शव अजून आले नव्हते. काही वेळातच सुधीरचे शव आणले. त्या शवाकडे पाहून सुधीरच्या वडिलांचाही बांध फुटला आणि ते धाय मोकलून रडू लागले. महेश आतील रूमच्या एका कोपऱ्यात गुडघ्यात डोके खुपसून रडत बसला होता. बाहेर येण्याचा त्याला धीर होत नव्हता. छाती जोरात धडधडत होती. हातापायाला मुंग्या येऊ लागल्या होत्या. डोकं सुन्न पडलं होतं. एकच आवाज घुमत होता, तुला सुद्धा नाही सोडणार. सुधीरला जाऊन 2 महिने उलटले होते, पण त्याच्या जाण्याच्या जखमा अजूनही ओल्या होत्या. सुधीरची आई त्याच्या आठवणीने अजूनही दळमळत होती. वडिलांचीही काही वेगळी अवस्था नव्हती. महेशचे अतीव दुःख तो न राहूनही मांडू शकत नव्हता, कारण आईवडिलांची अशी अवस्था त्याने याआधी कधीच पाहिली नव्हती. त्यांना सांभाळून त्यांना मानसिक आधार देण्याची जबाबदारी आता त्याचीच होती. महेशची वार्षिक परीक्षा जवळ येत होती. पुढील 3-4 महिन्यात त्याला सगळ्या अभ्यासाची तयारी करायची होती आणि त्यानंतर 10वीच्या अभ्यासाची. महेशने मन एकाग्र करून अभ्यास करायला सुरुवात केली होती, पण मन सतत अस्वस्थ राहत होतं. महेश, तुझा अभ्यास कसा चाललाय? काही अडचण तर नाही ना? महेशच्या वडिलांनी महेशला विचारले. नाही बाबा, तसं फारसं काही नाही, पण दादाच्या जाण्यानंतर मला नेहमी एकटं एकटं वाटत राहतं आणि मी अस्वस्थ होतो, महेश म्हणाला. काळजी करू नकोस महेश, यावरती वेळेशिवाय दुसरं चांगलं औषध नाही. हळूहळू तू स्वतःला सावर, सगळं ठीक होईल, महेशचे वडील म्हणाले. हो बाबा, पण एक गोष्ट नेहमी खटकत राहते, महेश म्हणाला. ती कोणती? सुधीर दादा फार हुशार आणि धाडसी होता. मी त्याला खूप चांगलं ओळखायचो. त्याने स्वतःहून आपल्या जीवाचं बरं वाईट केलं असं मला काही वाटत नाही, महेश म्हणत होता. महेश, या गोष्टींचा असा अंदाज नाही बांधू शकत आणि तू सुद्धा फारसा विचार नको करूस, त्रास होईल, महेशचे वडील म्हणाले. नाही बाबा, काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायचं मी कधी धाडस केलं नाही, महेश म्हणाला. महेशच्या वडिलांनी भीती आणि आश्चर्ययुक्त नजरेने महेशकडे पाहिले. काय? कोणत्या गोष्टी? बाबा, काही गोष्टी माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहेत, पण तरीही मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. संध्याकाळी मी शाळेतून आल्यावर तुम्हाला सगळं सविस्तर सांगेन. महेश इतकं बोलून शाळेत निघून गेला. महेशच्या वडिलांचे गजाननरावांचे दिवसभर कशातच लक्ष लागले नाही.
ते सतत महेशच्या बोलण्याचा विचार करत होते. असे काय घडले होते सुधीरसोबत? सुधीरला कोणी दगाफटका तर केला नव्हता? काय सांगायचे असेल महेशला? या आणि अशा कैक प्रश्नांनी महेशच्या वडिलांचे चित्त हरपले होते. सुधीर गेल्यानंतर त्याची आई फार प्रमाणात अबोल झाली होती. तिला कोणाचीच मोकळेपणाने बोलण्याची इच्छा नव्हती. घरची सगळी कामं ती यंत्रवतपणे पूर्ण करून स्वतःच्याच विश्वात तासनतास बसून राहायची. महेशवरही तिचा फार जीव होता. तो घरी असला की त्याच्यासोबत बोलत बसायची. त्याची फार काळजी करू लागली होती. का कुणास ठाऊक, पण महेशलाही जाणवू लागले होते की आई त्याची गरजेपेक्षा जास्तच काळजी घेऊ लागली होती. संध्याकाळी महेश घरी परतला. त्याचे वडील त्याची वाटच पाहत बसले होते. महेशला जे काही सांगायचे होते ते खाजगी स्वरूपात पण स्पष्टपणे. काही वेळानंतर महेशने त्याच्या वडिलांना त्याच्यासोबत बाहेर येण्यास सांगितले. महेश आणि त्याचे वडील दोघे घराजवळील एका छोट्याशा बागेत जाऊन बसले. दादाला ही बाग खूप आवडायची. लहानपणापासून आम्ही मित्रांसोबत इथे खेळायला यायचो, महेश म्हणाला. हो, अगदी मलाही तो इथे नेहमी घेऊन येत असे, गजाननराव म्हणाले. बाबा, दादाने कधी ट्रेनने प्रवास केला होता का हो? महेश म्हणाला. आपण कोकणात जाताना नेहमी ट्रेनने प्रवास करतो. त्या व्यतिरिक्त सुधीरने इतरत्र ट्रेनने प्रवास केला असे मला वाटत नाही, गजानन म्हणाले. बाबा, मी थोडं स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करतो. दादा ज्या ट्रेनखाली आला होता ती ट्रेन कोकणात जाणारी होती. दादाला तिकडे जाण्याचा रस्ता माहीत होता, महेशने विचारले. हो, पण त्याचा या घटनेशी काय संबंध? गजाननराव म्हणाले. संबंध आहे बाबा. घटनेची जागा, वेळ, मनुष्य मला आता निश्चितपणे काही सांगता येणार नाही, पण संबंध नक्की आहे, महेश बोलत होता. बाबा, दादाला मी अनेक वेळा मध्यरात्री कोणाशी तरी बोलताना पाहिलं होतं, महेश म्हणाला. काय बोलताना? कोणाशी? गजाननरावांच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य दाटले. दादा कोणाशी बोलायचं हे मी कधीच पाहिले नाही, पण दादा बोलत राहायचा. दादाच्या आवाजात वेगळीच भीती मला जाणवली होती. कोणीतरी त्याच्यावर शासन अधिकाराने छळ करत आहे. त्याच्या छातीवर बसून त्याच्या कानशिलात मारत आहे. त्याचे तोंड दाबून ठेवत आहे. त्याने ओरडू नये म्हणून, महेश सांगत होता. मला मारू नकोस, मला मारू नकोस. मी तुझं काय वाईट केलं आहे? इतकं केविलवानं दादाचे बोलणे मी कधीच ऐकले नव्हते. दादा अस्फुटशी किंकाळी देऊन उठायचा. रात्रभर तळमळत पडायचा, महेश बोलत होता. गजाननराव लक्षपूर्वक महेशचे बोलणे ऐकत होते. बाबा, दादाच्या तोंडून मी अनेकदा एका व्यक्तीचे नाव ऐकले होते, महेश म्हणाला. व्यक्तीचे नाव? कोण? काय नाव? गजाननरावने विचारले. मंथारी, महेश बोलला. मंथारी हे नाव ऐकून गजाननरावांच्या काळजाचा ठोकाच चुकला. काय? मंथारी? हो, मंथारी. मला माहीत नाही ही व्यक्ती कोण आहे, पण या व्यक्तीने आपल्या दादाचा जीव घेतला आहे, महेश म्हणाला. ही व्यक्ती कोण हे दादाला सुद्धा माहीत नव्हतं बाबा. तरीही त्या व्यक्तीने दादाचा जीव का घेतला? महेश बोलत होता. महेश, या सर्व गोष्टी तू मला आधी का नाही सांगितल्यास? गजाननराव म्हणाले. बाबा, तुम्हाला काळजी किंवा भीतीच्या अवस्थेत मला नाही टाकायचे, पण तरीही तुम्हाला सांगतो. दादा गेल्यापासून या सर्व गोष्टी माझ्यासोबतही घडत आहेत, महेशने खुलासा केला. महेश थरथरत होता. डोकं भणभणत होतं. त्याच्या डोक्यात मुंग्यांनी हल्ला चढवला होता जणू. हातापायांना कंप सुटला होता. आत्ता तोल जाऊन कोसळतोय की काय असे त्याला वाटत होते. तरीही धीर करून महेश त्याच्या वडिलांना सर्व गोष्टी सांगायचा प्रयत्न करत होता. गजाननरावांनी आतापर्यंत हेरले होते. महेशला हे सर्व सांगताना त्रास होतोय. त्यांनी महेशला शांत केले आणि घरी आणले. कोण होती ही मंथरी नावाची व्यक्ती आणि काय संबंध होता तिचा सुधीर, महेश आणि त्यांच्या कुटुंबाशी? सन 1972, कोकण. कोकणातील एका छोट्या गावात विश्वासराव मोहिले आणि त्यांचे कुटुंब राहत होते. त्यांचा मोठा मुलगा महादेव त्यांच्यासोबत शेती बागायतीचा उद्योग सांभाळत होता आणि धाकटा मुलगा गजानन हा शिक्षणासाठी मुंबईतील एका वसतिगृहात राहत होता. विश्वासरावांची पत्नी लक्ष्मीबाई ही घर प्रपंच सांभाळून शेती आणि बागायतीच्या कामालाही हातभार लावायची.
मोहिले कुटुंब हे त्या गावातील एक मोठे नामांकित कुटुंब होते. अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या शेती आणि बागायतीच्या उद्योगात रोजगार दिला होता. गावात विश्वासरावांना मोठा मान आणि सन्मान मिळत होता. गजानन त्याची BAची वार्षिक परीक्षा संपवून त्याच्या कोकणातील गावात सुट्टीकरिता येणार होता आणि तसे पत्रही त्याने पाठवले होते. पत्र वाचून विश्वासरावांना खूप आनंद झाला. त्यांनी ही बातमी घरात सर्वांना कळवली. लक्ष्मीबाईंना तर आपला धाकटा मुलगा घरी येणार म्हणून कोण आनंद झाला आणि त्याच्या स्वागताची तयारी करू लागल्या. आपला धाकटा भाऊ घरी येणार म्हणून महादेवही खूप खुश होता. एकूणच घरात आनंदी आनंद होता. तिकडे गजाननने कोकणात जायची तयारी केली होती. ट्रेनची तिकीटसुद्धा त्याने वेळेच्या आधीच काढून ठेवली होती. ठरलेल्या दिवशी त्याने ट्रेन पकडली आणि कोकणात आला. कोकणातील आपल्या गावाची गजाननला एक विशेष ओढ होती. कोकणातील निसर्ग सौंदर्य, तेथील माणसं, बोलीभाषा सर्व त्याच्या आपुलकीचं आणि आवडीचं होतं. सकाळचे 6 वाजले होते. गजानन ट्रेनमधून उतरला. त्याचा मोठा भाऊ महादेव त्याला घरी घेऊन जाण्यासाठी मोटारगाडी घेऊन आला होता. महादेवला बघून गजाननला खूप आनंद झाला. दोघेही गळ्यात पडले आणि एकमेकांना भेटले. गजानना, बरा आहेस ना पोरा? महादेवने विचारले. मी बरा आहे दादा, तू कसा आहेस? आई आणि बाबा कसे आहेत? आपली आमराई, विहीर, शेती, सर्जा राजा? गजानन प्रश्नांची सरबत्ती करू लागला. अरे हो, घरात गेल्यावर कळलंच की सगळं. जरा दम घे, महादेव म्हणाला. दादा, इथल्या इथे जायला गाडी कशाला घेऊन आलास? असं कसं? धाकला भाऊ घरात येणार म्हटल्यावर कालपासून गाडी तयार करून ठेवला, महादेव म्हणाला. पण दादा, मला चालत गाव बघत घरी जायचं आहे. तू असं कर, तू पुढे हो, मी येतोच मागून, गजानन म्हणाला. हां गजानना, आबांना जर कळालं मी एकलाच गाडीने येलोय आणि तू चालत येलास तर माझं गाडीतच थडगं बांधतील ते. हो, तेव्हा तुका जे काय गाव बघूचं आहे ते घरी जाऊन आल्यानंतर बघ, महादेव म्हणाला. गजानन थोडा हिरमोसला होऊन गाडीत बसला आणि घरी जाण्यास निघाला. घरी जाता जाता गाडीतूनच गजानन कोकणातील निसर्ग सौंदर्य निहाळत होता. नारळी पोफळीची, आंबे चिंचांची झाडं पाहत होता. हवेतील गारवा झेलीत होता. वातावरणातील हवाहवा असा सुगंध मन अगदी तृप्त करीत होता. गजानन घरी आला. आई आणि आबांना भेटून त्याला खूप आनंद झाला. गजाननाने प्रातःविधी आटोपून घेतल्या. न्याहारी करीत करीत आई, आबा आणि दादाची गप्पा मारीत तो बसला. गजानन घरी आल्याची बातमी त्याच्या गावात पसरली होतीच. एक एक करून गजाननाला भेटायला त्याची मित्रमंडळी आणि भावकीतील काही माणसे येत होती. सर्वांना भेटून गजाननला खूप आनंद झाला. गजाननला आता घराबाहेर पडायचे होते. गाव फिरायचे होते. सकाळचे 9 वाजले होते. गजानन घराबाहेर पडला. सर्वात आधी तो त्याच्या आवडत्या बैलजोडी सर्जा राजाला भेटला. त्यांना कुरवळले, चारा घातला. पुढे तो आमराईत गेला. तिकडच्या शांत आणि थंड वातावरणात बराच वेळ बसून राहिला. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकीत, फुलपाखरांचे रंग निरखीत तो बराच वेळ बसून राहिला. काही वेळ गेल्यानंतर तो उठला आणि शेताकडे मोर्चा वळवला. शेत बागायत फिरून झाल्यावर गजानन गावच्या पारावर आला. तेथे त्याला लहानपणीची सवंगडी भेटली. त्यांच्याशी गप्पा मारीत वेळ कसा निघून गेला गजाननाला कळलेच नाही. दिवस अगदी मजेत जात होते. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. गजानन घरी आईसोबत गप्पा मारीत बसला होता. चहा न्याहारी करून झाल्यावर गजानन बाहेर पडला. ते थेट आमराईत गेला. सूर्य मावळतीला लागला होता. गजानन थोडा वेळ तिथे बसून राहिला. सूर्यास्त न्याहाळला आणि अंधार पडू लागला तसा तो उठला आणि घरी जाण्यास निघाला. वातावरण बरेच शांत आणि आल्हाददायक होते. त्यातच त्याला कसलीशी कुजबूज ऐकू आली. पाल्यापाचोळ्याचा आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी आमराईत प्रवेश केला आहे असे त्याला जाणवले. कोण असावे हे बघण्यासाठी तो पुढे जाणार इतक्यात त्याने पाहिले. महादेव आमराईत येत होता आणि त्याच्यासोबत एक स्त्री होती. अंधारलेल्या वातावरणात त्याला नीटसे दिसत नव्हते, पण गजानन निरखून पाहायचा प्रयत्न करीत होता. गजानन हळूच एका झुडपामागे जाऊन लपून बसला आणि पाहू लागला. जसजसे महादेव आणि ती स्त्री पुढे येत होते तसतसे त्या स्त्रीचे स्वरूप स्पष्ट होत होते. त्या स्त्रीने भरगच्च पण ओंगळवणी अशी काही वस्त्र परिधान केली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विभक्तपणा
आणि डोळ्यात कठोरता स्पष्ट दिसत होती. मध्येच चालता चालता ती थांबत होती. अंधार बराच दाटला होता. त्यात गजानन झुडपामागे अवघडलेल्या अवस्थेत पुढे काय होतंय हे पाहण्यासाठी बसला होता. ते दोघे आणखीन थोडे पुढे आल्यावर त्याला असे काही दृष्टीस पडले ते पाहून त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. घामाने थपथपला. श्वास रोखून तो पाहत होता. त्या स्त्रीच्या पायात काहीतरी लुडबुडत होते. 1-1.5 फूट उंचीचं असं ते मध्येच पुढे सरकून थांबायचे. तशी ती स्त्री आणि महादेवी थांबित होते. फार अवंगळवानं रूप असं होतं ते. 4ही पायावर चालत मध्येच उठून उभं राहत होतं आणि तोंडाने फुटकार सोडित होतं. चेहरा म्हणजे फक्त 2 मोठे डोळे दिसत होते. भिरभिरणारी भीतीदायक अशी त्याची नजर काहीतरी शोधत होते. गजानन जीव मुठीत घेऊन हे सर्व पाहत बसला होता. काही वेळाने महादेव, ती स्त्री आणि त्यांच्यासोबत जे काही होते ते एका विशिष्ट ठिकाणी येऊन थांबले. त्या स्त्रीने तिच्याजवळील धोकटीमधून काही वस्तू बाहेर काढल्या आणि त्या जमिनीवर ठेवल्या. त्यातली एक वस्तू तिने उचलली. मानवी मनगटी हाड होते ते. हे पाहून गजाननाला आता दरदरून घाम सुटला होता. आपला महादेव दादा त्या स्त्रीसोबत आपल्या आमराईत हा काय अघोरी खेळ खेळत आहे हे त्याला कळत नव्हते. पुढे त्या स्त्रीने तिच्याजवळील त्या मानवी हाडाने जमिनीवर काही रेघोट्या ओढल्या. तोंडाने काही पुटपटत होती ती. नंतर एका पाकिटातून तिने कसली तरी पूड हातात घेऊन जमिनीवर ओतली आणि त्यामध्ये एक काळी बाहुली ठेवली. तसं ते 4 पायाचं प्राणी उठून दोन्ही हात वर करून नाचू लागलं. त्या बाहुलीभोवती फिरू लागलं. फुटकार टाकू लागलं. गजाननाचे हृदय आता जोरजोरात धडकू लागले होते. बसल्या जागी चक्कर येऊन पडतोय की काय असं त्याला वाटू लागलं होतं. महादेवच्या चेहऱ्यावरही एक प्रकारची भीती त्याला दिसत होती. काही वेळाने त्या स्त्रीने आणि तिच्या त्या प्राण्याने हा अघोरी खेळ थांबवला. महादेवाला तिने पश्चिमेला निघून जाण्यास सांगितले. महादेव उठला आणि हळूहळू तिथून निघून जाऊ लागला. महादेव बराच लांब गेला होता. अंधारात तो दिसेनासा झाला. ती स्त्री आणि ते प्राणी आता सर्व आवरावर करीत होते. सगळं आटोपून ती उठली आणि जाऊ लागली. कसलीशी चाहूल लागल्याप्रमाणे ती मध्येच थांबली आणि जोरजोरात हसू लागली. तसा गजाननाचा थरकाप उडाला. मंथारी म्हणतात मला, मंथारी. मान अर्धवट मागे वळवून ती बोलली आणि त्या प्राण्याने फुटकार देऊन गजाननाच्या दिशेने मान वळवली. काळीच चिरून टाकणारी त्याची नजर गजाननाच्या नजरेला भिडली होती. काही क्षण गजानन गर्भगळीत अवस्थेत बसून राहिला. ती स्त्री आणि ते दोघेही अंधारात विरून गेले. गजाननला त्या रात्री झोप लागली नाही. रात्रभर तो घडलेल्या गोष्टींचा विचार करीत होता. महादेव दादाला या अघोरी कृत्यातून काय साध्य करायचे असेल? ती स्त्री कोण आणि तिच्यासोबत असलेले ते? गजाननाच्या अंगातून एक भीतीची लहर सळसळत गेली. काहीही असो, पण आपण या गोष्टीचा छडा लावायचा. नक्की काय प्रकरण शिजतंय? गजानन विचार करीत करीत झोपी गेला. सकाळी त्याला जाग आल्यावर अंग फार जड जाणवले आणि थोडा तापही आला होता. तेवढ्यात गजाननची आई लक्ष्मीबाई आत आल्या. गजानन, काल उशिरा घरी येलास आणि जेवलाही नाहीस, लक्ष्मीबाई म्हणाल्या. काही नाही आई, कालपासून थोडं अंग जड आहे आणि थोडा ताप. काय, तुका ताप इलाय? लक्ष्मीबाईंनी गळ्याला हात लावून पाहिला. पोरा अंग भाजू लागलं. वैद्याला आणायला पाठवते रामाक. तू पडून राह, आराम कर, लक्ष्मीबाई म्हणाल्या. नाही आई, फारसं काही नाही. मी आवरून घेतो आणि स्वतः जातो वैद्यांकडे, गजानन म्हणाला. बरं, पण रामाक घेऊन जाय मोटारीनं आणि लवकर मागे फिरो, लक्ष्मीबाई म्हणाल्या. हो आई, काळजी नको करूस. आणि हो, आबांना सांगू नकोस, उगाच काळजी करत बसतील, गजानन म्हणाला. गजाननाचा ताप तसा साधारणच होता. कालच्या घडलेल्या गोष्टींचा परिणाम असेल कदाचित. त्याने आवरून घेतले आणि रामाला घेऊन मोटारीने निघाला. रामा हा मोहिले यांच्याकडे वाहनचालक तसेच बाजार मास्तर म्हणून बरीच वर्षे काम करीत होता आणि त्यांच्या विश्वासू माणसांपैकी एक होता. वैद्यांचा दवाखाना त्यांच्या घरीच होता आणि गावाच्या वेशीजवळ होता. मोटारीने जाता जाता गजाननला काही नवीन गोष्टी रामाकडून कळाल्या. छोटे मालक, काल एक विपरीतच घडला हा, रामा म्हणाला. काय विपरीत घडलं? गजाननने विचारले. आपल्या गावातलं बोरकर मास्तर
रामा सांगत होता. बोरकर मास्तर, आपल्या गावात नवीन आले ते, त्यांचं काय? गजाननाने विचारले. अहो, त्यांचा अपघात झाला काल राणी तळ्याजवळ, रामा म्हणाला. काय अपघात झाला? आणि तो कसा काय? विचित्र अपघातच म्हणा. कसा झाला, काय नेमकं झालं काय माहीत नाही. रात्री तालुक्याला गेले होते म्हणे आणि यायला बरंच वाजला. राणी तळ्याजवळ एका झाडावर फटफटी आदळली आणि अपघात झाला, असं चारू सांगत होता, रामा म्हणाला. चारूने सांगितलं? आणि त्याला काय माहीत? गजाननाने विचारले. त्याने तर कुठं जाऊन बघितला ना मालक, पण सांगत होता. त्याचा बा रात्रीला ईदी करायला गेला होता. घरी परत येत असताना त्याला मोठा आवाज ऐकू आला आणि तिकडे गेल्यावर त्याने पाहिले तर बोरकर मास्तरची गाडी पार चेपली होती आणि मास्तर एका बाजूला तळमळत पडला होता. आणि रामा सांगता सांगता मध्येच थांबला. आणि काय रे? जाऊ दे मालक, तो चारू काय पण बडबडताय आणि त्याचा बापूस पण, रामा म्हणत होता. रामा, काय ते स्पष्ट सांग, सर्व सांग, गजानन म्हणाला. मालक, काल अमावस्येची रात्र होती. हो, तर त्याचा काय संबंध? तसं नाही, पण चारूच्या बापसानं पाहिलं बोरकर मास्तर जमिनीवर आडवा पडला होता आणि त्याच्या छाताडावर काहीतरी नाचत होतं म्हणे, मोठ्या डोळ्याचं, 1.5 फुटाचं, रामा म्हणाला. ते ऐकून गजाननाने डोळे विस्फारले. रामा, गाडी थांबव. रामाने गाडी थांबवली तसा गजानन गाडीबाहेर उतरला. काय झालं मालक? रामा, काहीतरी प्रकरण शिजतंय. नक्कीच कुठेतरी पाणी मुरते. मी तुला वेळ आल्यावर सगळं सांगेन, पण आता मला राणीतळ बघायचं आहे आणि त्यानंतर चारूच्या बापालाही भेटायचं आहे. चल, गजानन म्हणाला. मालक, पण तुम्हाला ताप इलाय, वैद्याकडे तर जाऊन येऊया आधी, रामा म्हणाला. अरे, मला काही नाही झालं, काल थोडा वाऱ्यात फिरलो एवढंच. चल लवकर, गजानन म्हणाला. गजानन आणि रामा राणीच्या तळ्यावर पोचले. घडून गेलेल्या घटनेच्या काही खुणा स्पष्ट दिसत होत्या. उकरली गेलेली जमीन, सुकलेले रक्ताचे डाग अजूनही दिसत होते. गजानन ती जागा फार बारकाईने निरखत होता, पण काही दृष्टीस पडत नव्हते. मालक, तुम्ही काय शोधता? ही जागा लय वंगाळ आहे, आपण जाऊया इथनं. रामा थोडा अस्वस्थ झाला होता. रामा, काही गोष्टी या फक्त आपल्या अंतर्मनाला माहीत असतात. त्या आपल्या दृष्टीस पडल्या तरच आपल्याला माहीत पडतात आणि मग बऱ्याच गोष्टींचा खुलासा होतो. आता मला इथे काय बघायचं आहे हे मला काहीच माहीत नाही, पण नक्कीच इथे काहीतरी सापडणार याची मला खात्री आहे, गजानन म्हणाला. बराच वेळ त्या तळ्याजवळ फिरून काहीच साध्य झाले नाही. गजाननने परत मागे फिरण्याचा निर्णय घेतला. गजानन आणि रामा परत मोटारीजवळ येऊ लागले आणि एक गोष्ट गजाननच्या लक्षात आली. ती म्हणजे सुकलेल्या रक्ताच्या आसपासची जागा कसल्या तरी फिकट भगव्या रंगाने भरली होती. गजानन मध्येच थांबला. जमिनीवरील माती त्याने चिमटीत पकडली आणि जागा निरखू लागला. जमिनीवरील बारीक ओरखड्यांवर त्याचे लक्ष गेले. फार अस्पष्ट असे ओरखडे दिसत होते, एखाद्या लहान प्राण्याने उरबडल्यासारखे. गजाननाने काही वेळ विचार केला आणि ती माती एका कागदामध्ये बांधून घेतली आणि कागद खिशात ठेवला. दोघेही गाडीत बसले आणि रामाने गाडी चालू केली. अस्पष्ट आवाजात कोणीतरी फिसकारल्याचा भास गजाननाला झाला. त्याने तळ्याकडे नजर फिरवली आणि त्याला जाणवले दुरून कोणाची तरी दृष्टी त्याच्यावर नजर रोखून आहे. काय असावे ते? कदाचित चारूच्या बापाला भेटल्यावर आणखीन काही गोष्टींचा खुलासा होईल, गजाननाने विचार केला. गजानन आणि रामा आता चारूच्या घरी पोचले होते. त्याचा बाप आतल्या खोलीत झोपला होता. रामा, काय रे, सकाळी सकाळी इलास, काय काम काढलं? चारूने विचारले. चारू हे आमचे धाकले मालक, यांना तुझ्या बापाक भेटायचा हा, रामा बोलला. बाप जरा आजारी हा, ताप इलाय ते का? चारू म्हणाला. हे बघ चारू, मला फक्त 2 मिनिटं त्यांना भेटायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, गजाननाने विनंती केली. इतक्यात चारूचा बाप बाहेरचा आवाज ऐकून बाहेर आला. काय रे पोरांनो, काय काम काढलान? चारूचा बाप म्हणाला. तात्या, काल घडलेल्या बोरकर मास्तरांच्या अपघाताबद्दल विचारायचे आहे, गजानन म्हणाला. चारूचा बाप थोडा वेळ स्तब्ध झाला. शून्यात नजर हरवून पाहू लागला.
त्याची मान हलू लागली आणि अंग थरथरू लागले. बापा काय होतंय? चारू पुढे सरकला आणि त्याच्या वडिलांना सावरले. चारूने त्यांना खुर्चीत बसवले आणि पाणी दिले. काही वेळ कोणीच काही बोलले नाही आणि शेवटी चारूचा बापाने खुलासा केला. चेटूक. काय? गजानन म्हणाला. चेटुकाने मारले मास्तराक. काय होतं हे चेटूक? प्राणी की आणखीन काही? चारूच्या वडिलांची अशी अवस्था होणे साहजिकच होते. काल त्यांनी पाहिलेला प्रकार फार भयंकर असावा. गजाननाने त्या चेटुकाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते आणि काल चारूच्या वडिलांनी, आणि ते सुद्धा बोरकर मास्तरांचा अतिशय निर्दयीरित्या खून करताना. तात्या स्वतःला सावरा, आराम करा, मी नंतर पुन्हा कधीतरी येईन, गजानन म्हणाला आणि तेथून उठला. गजानन आणि रामा तेथून निघाले. नंतर ते वैद्य डॉक्टरांकडे गेले आणि तेथून थेट घरी आले. त्या दिवशी महादेव दिवसभर घराकडे फिरकलाच नाही. संध्याकाळी बऱ्याच उशिरा तो घरी आला. घरी आल्यावर इतरांशी संपर्क तो टाळत होता आणि त्याचे कारण गजाननाला माहिती होते. गजाननाला महादेवाच्या नकळत सर्व गोष्टींचा उलगडा करायचा होता, म्हणून त्याने महादेवाला फार काही विचारले नाही. रात्री जेवताना विश्वासरावांनी बोरकर मास्तरांचा विषय काढला. काय महादेव, बोरकर मास्तराची बातमी कळाली का? विश्वासराव म्हणाले. नाही आबा. का, काय झालं? आज दिवसभर मी तालुक्यालाच होतो, महादेव चाचरत बोलला. बोरकर मास्तरांचा अपघात झाला काल रात्री, विश्वासराव म्हणाले. अपघात की खून अजून कळायचे आहे, गजानन मध्येच बोलला. काय खून? आणि तुला काय माहीत रे गजानना? विश्वासराव म्हणाले. नाही म्हणजे पोलीस तपास अजून चालू आहे. नेमकं काय झालं होतं त्याचा शोध घेत आहेत ते, गजानन सावरत बोलला. मला काहीच माहीत नाही यातलं, पण चांगला होता बिचारा, महादेव साळसूतपणाचा आव्हानीत बोलला. कुठेतरी पाणी मुरतंय आणि या सर्व गोष्टींचा छडा लावल्याशिवाय सोडायचं नाही, गजाननाने मनाशीच खूनगार बांधली. दुसऱ्या दिवशी गजानन रामाला घेऊन आमराईत गेला. ज्या ठिकाणी त्या मंथरे आणि चेटुकाने तो अघोरी खेळ मांडला होता त्या ठिकाणी दोघेही पोचले. गजाननाने जागा निरखून पाहिली. घडून गेलेल्या गोष्टींचे काही अवशेष अजूनही शिल्लक होते. जमिनीवरील चित्रविचित्र रेघोट्या, बारीक ओरखडे आणि कसलीशी फिकट भगव्या रंगाची माती पसरली होती. गजाननने त्याच्याजवळील एक पुडी बाहेर काढली. त्या पुडीतील माती आणि आमराईतील जमिनीवरील माती त्याने निरखून पाहिली. दोन्ही मातींचा रंग एकसारखाच होता. या सर्वातून काय सिद्ध होते हे गजाननाला माहीत नव्हते, पण एक गोष्ट त्याने मनाशी निश्चित केली, ती म्हणजे बोरकर मास्तरांचा अपघात आणि महादेवदादाचा अघोरी खेळ या दोहोंचा काहीतरी संबंध होता. बराच वेळ बघ्याच्या भूमिकेत असलेला रामा बोलला. धाकला मालक, हा काय प्रकार? हा कसलीशी माती? रामा, तुला मी सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगतो, पण त्याआधी मला बोरकर मास्तरांची सविस्तर माहिती हवी आहे, अगदी ते आपल्या गावात आल्यापासूनची, गजानन म्हणाला. बोरकर मास्तर कोल्हापूरच्या एका छोट्या गावात शाळेत शिकवत होते. कालांतराने त्यांना बढती मिळून त्यांची बदली कोकणातल्या एका गावात झाली. बोरकर मास्तर हे तिशीतले तरुण होते. उंच पुरे, शिडशिडीत बांधा, बोलके डोळे, पाहताक्षणी आपली छाप पाडणारे असे बोरकर मास्तर बोलण्यातही हुशार होते आणि मनमिळावू होते. कोकणात आल्यानंतर काही दिवसातच त्यांनी बऱ्याच ओळखी करून घेतल्या. अर्थात विश्वासराव आणि त्यांच्या कुटुंबाशीही ओळख झाली. बोरकर मास्तरांचे दिवस अगदी मजेत जात होते. कोकणातील शाळेत त्यांचे मन रमले आणि गावातही. काही दिवसातच मास्तरांच्या आयुष्यात एक मुलगी आली, चंद्रिका. चंद्रिका ही शाळेतील हेडमास्तरांची मुलगी. दिसायला देखणी, रूपवान. तालुक्याच्या कॉलेजमध्ये BEd करत होती. अधूनमधून गावातल्या शाळेत येत जात असे ती. साहजिकच बोरकर मास्तरांची तिची ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. वर्षभरातच त्या दोघांचे लग्न झाले आणि बोरकर मास्तर या गावचे जावई झाले. रामा, बोरकर मास्तर आणि महादेव दादा या दोघांचे संबंध कसे होते? गजाननाने विचारले. संबंध म्हणजे जास्त काही बोलणं नसायचं, पण अधूनमधून कधी गावात भेटलं की बोलणं व्हायचं, म्हणजे तोंड ओळखच म्हणा की, रामा म्हणाला. रामा, तुला प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण स्पष्ट विचारतो. चंद्रिका आणि महादेव दादाबद्दल काही माहिती आहे का तुला?
धाकलं मालक जरा हळू, जास्त गोष्टीचा गाजावाजा नको कराय, रामा कोड्यात बोलत होता. रामा, तू मला सर्व गोष्टी खुलासेवर सांगणार आहेस की नाही? नाहीतर नाईलाजाने मला आबांची मदत घ्यावी लागेल, गजानन म्हणाला. नको नको, आबांना काही विचारू नका. तुमका सगळं सांगत आम्ही, रामा भेदरत म्हणाला. थोरल्या दादांना चंद्रिका आवडायची, रामा म्हणाला. आणि चंद्रिकाला? नाही, तिथंच तर सुटकी लागली होती, रामा गालावर बोट आपटीत बोलला. म्हणजे थोरल्या दादा एवढा जीव ओतीत होते तिच्यावर, पण ती दादाला घास टाकेल तर खरं, रामा म्हणाला. थोरल्या दादांनी तिका समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण गाडी काय पुढं सरकली नाही. शेवटी दादांनी थेट तिच्या बापाकडे तिचा हात मागितला. गावातलं नामवंत माणूस म्हणून ते आधी खुश झालं, पण चंद्रिकानं घोळ केला आणि सारं इसकटलं. तिथं बी दादा निराशच झाला. पुढं मामला जरा थंडावला आणि एके दिवशी चंद्रिका आणि बोरकर मास्तरांच्या लग्नाची बातमीच कळाली. तेव्हापासनं थोरलं दादा जरा विचित्र वागायला लागलेत. कधी रात्रातभर बाहेर असतात. आणि रामा मध्येच बोलायचा थांबला. आणि काय रामा, सर्व सांग, घाबरू नकोस. म्हणजे काही लोकांनी दादा राणीतळाजवळ पाहिलं होतं, रात्री अपरात्री, त्या डाकिनीसोबत, रामा अडखळत सांगत होता. काय डाकिनी? कोण डाकिनी? काय प्रकार आहे हा? गजानन म्हणाला. तिचं नाव मंथारी आहे. लय वर्षापासनं आपल्या गावात राहते. जादूटोणा, मूठ, वशीकरण, करणीबाधा, भुताटकी हे तिचं विश्व. कुटुंब होतं तिचं. ती, तिचा मालक आणि पोरगी. वसू नाव तिच्या पोरीचं. तिच्या मालकाचा माळ होता राणीतळ्याजवळ. तिचा मालक बजाबा वाघ होता, वाघ. दरोडेखोर रामोशानं फाडून काढला होता त्यानं आणि गावाक वाचवलं होतं. मोठा सत्कार बी झाला होता त्याचा. पण काही दिवसांनी अचानक बजाबा गावातून खै गायब झाला, कोणाक माहीत नाही. तो कुठे गेला, काय, कोणालाच पत्ता नाही. तेव्हापासनं त्या मंथीला खूळ लागलं. रात्री अपरात्री जंगलात जायची त्याका शोध आहे, पण तो काही गावला नाही. तिच्या पोरीला, वसूलासुद्धा तिने बहिणीकडे सांभाळ करायला पाठवली आणि एकटीच राहू लागली. रामाने त्याच्याकडील सर्व माहिती गजाननाला सविस्तर सांगितली होती. गजानन त्या रात्री बराच वेळ विचार करीत पडला होता. रामाकडून त्याला बऱ्याच गोष्टींचा खुलासा मिळाला होता. महादेवदादाचे चंद्रिकावर प्रेम होते. अर्थात याला आता प्रेम नाही म्हणता येणार, कारण आता उरली होती ती फक्त सुडाची अग्नी. चंद्रिकाने महादेवदादाचे धुडकारलेले प्रेम, पदोपदी झालेला अपमान आणि शेवटी चंद्रिकाच्या लग्नाची बातमी, या सर्व घटनेमुळे महादेवदादा बिथरला असावा. महादेवदादाने मंथारीची मदत घेऊन बोरकर मास्तरांचा खून घडविला होता. पण आता पुढे काय? कदाचित आता चंद्रिकाच्या वाटेला काही वाढून ठेवले तर नसेल. घात, अपघात, वशीकरण किंवा आणखीन काही. गजानन झटका लागल्यासारखा उठून बसला. महादेवदादाचे खरे सावज तर चंद्रिका आहे आणि तिला मिळवण्यासाठी त्याने मंथारीची मदत घेऊन पुन्हा काही अगोरे खेळ खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. महादेव काहीसा विचार करत पुन्हा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच त्याने रामाची भेट घेतली. त्याला शक्य तितक्या सावधगिरीने आणि गुप्तपणे महादेवदादावर पाळत ठेवण्याचे सांगितले. रामानेही फारसे आडेवेडे न घेता मंजुरी दर्शवली आणि पाळत ठेवायला सुरुवात केली. अखेर विश्वासरावांची धास्ती होती त्याला. बरेच दिवस उलटले, पण महादेवाची दिनचर्या अगदी नेहमीप्रमाणे चालू होती. गजानन आणि रामाची पाळत आता हळूहळू ढिली पडू लागली होती. आणि एके दिवशी गजाननाला ज्या गोष्टीचा संशय होता तेच घडले. अंधार पडू लागला होता. अमावस्येची रात्र होती. तशीच जशी बोरकर मास्तरांचा खून झाला त्या रात्रीसारखी. महादेव राणीतळ्यावर मंथारीला भेटायला गेला. त्याच्या अंगावर घोंगडे होते आणि तेच घोंगडे त्याने चेहऱ्यावरही ओढून घेतले होते, कोणी पटकन ओळखू नये म्हणून. पण रामा बराच उशीर त्याच्यावर पाळत ठेवून होता आणि तेही अगदी गुप्तपणे, महादेवाच्या नकळत. महादेव मंथारीच्या झोपडीत शिरला. रामा एका झाडामागून पाहत होता. झोपडीतून मंद दिव्याचा प्रकाश खिडकीतून बाहेर डोकावत होता. खिडकी अर्धवट बंद स्थितीत होती. रामा हळूहळू चोर पावलाने झोपडीच्या खिडकीजवळ गेला आणि आतील गोष्टींचा अंदाज घेऊ लागला. तसे त्याला महादेव आणि मंथारीचे संभाषण स्पष्ट ऐकू येऊ लागले. महाद्या, सगळी तयारी केलीस ना? मंथारीने विचारले. न करून सांगतो कोणाक? हां,
पण मंथारे, हे काम झाल्यावर चंद्रिका माझी झालीच पाहिजे. चंद्रिका माझी झाली तर सोन्या नाण्याने भरून देईन तुका, महादेव म्हणाला. सोनं नाणं ठेव तुझ्याजवळच, मला फक्त 7 भोकाचा कवळा नारळ पाहिजे, मंथारी म्हणाली. तुझ्या नारळाची तयारी केली आम्ही, माझ्या माणसाकडे आहे, तू फक्त वेळ आणि जागा सांग, महादेव म्हणाला. आज रात्री ठीक 12च्या ठोक्याला नारळ फोडला पाहिजे. जंगलातल्या माळात सगळी तयारी केली आहे, मंथारी म्हणाली. संभाषण ऐकून रामाच्या घशाला कोरड पडली. जराही वेळ वाया न घालवता त्याने तिथून काढता पाय घेतला आणि थेट गावाच्या पारावर गजाननाला येऊन भेटला. धाकलं मालक, घाई करा, घाई करा, रामा भेदरल्या अवस्थेत सांगत होता. काय झालं रामा, गजाननाने विचारले. आपल्याकडे वेळ कमी हा मालक, मंथारे आणि महादेव दादाचं बोलणं ऐकलं मी. जंगलातल्या माळात आज रात्री ठीक 12 वाजता 7 भोकाचा नारळ फोडणार आहे ती डाकिनी, आणि महादेव दादा तिला मदत करणार आहे. काहीतरी करा मालक, नाहीतर अनर्थ होईल, रामाने एका दमात सांगितले. काय काय प्रकार आहे हा? 7 भोकाचा कसला नारळ, गजानन म्हणाला. मालक, 7 भोकाचा नारळ म्हणजे नरबळी, रामाने धडधडत्या छातीवर हात ठेवून सांगितले. काय, नरबळी? महादेव दादाची इथपर्यंत मजल जाईल असे वाटले नव्हते. शी, लाज वाटते मला, गजानन म्हणाला. गजाननाची तळपायाची आग मस्तकात गेली. नाईलाजाने त्याने शेवटी आबांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने तो आबांना म्हणजे विश्वासरावांना जाऊन भेटला. आबांना त्याने सर्व गोष्टींचा खुलासा करून दिला. हे प्रकरण समजल्यावर विश्वासरावांच्या डोळ्यात आग उतरली. हाताच्या मुठी आवळीत त्याने बंदूक हातात घेतली. आबा, घाईघाईत काही करायला नको, महादेवदादा आणि त्या मंथारीला रंगे हात पकडायचे आणि खडी फोडायला पाठवायचे, गजानन समजावू लागला. गजानन, हे सारं प्रकरण आधीच सांगितलं असतंस तर इतपतूर मजर गेली नसती त्या महाद्याची, विश्वासराव म्हणाले. माफ करा मला आबा, गजानन म्हणाला. चल, या प्रकरणाचा छडा आता मी माझ्या पद्धतीने लावतो, विश्वासराव म्हणाले. आबांच्या जळजळीत डोळ्यात पाहून गजानन अगदी स्तब्ध झाला. पुढे काय वडून ठेवलं त्याला काहीच अंदाज नव्हता. आबा गजानन, रामा आणि त्यांच्या काही साथीदारांना घेऊन जंगलात गेले. जंगलातील त्या माळावर आबांनी त्यांची माणसे पेरून ठेवली आणि स्वतः एका गुप्त ठिकाणी लपून राहिले. गजानन आणि रामासुद्धा अशीच जागा पाहून लपून राहिले. रात्री 11:30च्या सुमारास त्यांना कसलीशी चाहूल लागली. गजाननाने पाहिले, दुरून महादेव आणि त्याचे साथीदार येत होते. त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता, 10-12 वर्षांचा. त्याचे हात त्यांनी बांधून ठेवले होते. विश्वासरावांनी दुरूनच गजाननाला शांत राहण्याची खूण केली. महादेव आता माळाच्या मध्यभागी त्या मुलाला घेऊन पोचला होता आणि मंथारीची वाट पाहत होता. दुरून कुठून तरी एक फुटकार आला. गजाननाने ओळखले, हे चेटूकच आहे आणि त्याच्यासोबत मंथारी. दोघेही अचानक जंगलातील आतील बाजूने प्रकट झाले. मंथारीने बळी देण्याची सर्व व्यवस्था करून ठेवली होती. तिच्या धोकटीतील सामान तिने भराभर बाहेर काढून ठेवले. मानवी हाड, भगवी भुकटी, पाण्याचा कमंडलू आणि इतर बऱ्याच विचित्र वस्तू तिने जमिनीवर मांडून ठेवल्या आणि ती मंत्रजाप करू लागली. जमिनीवर त्रिकोण आखून तिने त्यात अग्नियज्ञ सुरू केला. विश्वासराव आणि त्यांचे साथीदार दबा धरून बसले होते. ते आता विश्वासरावांच्या इशाऱ्याची वाट पाहत होते आणि तो क्षणही लवकरच आला. मंथारीने त्या मुलाला एका दगडावर बसविण्यास सांगितले. तसे महादेवाने त्या मुलाला त्या दगडाकडे ओढत नेले. तो लहान मुलगा ओरडत किंचाळत होता, पण तेथील कोणाच्याही चेहऱ्यावर दयाभाव दिसत नव्हता. गजानन आणि रामा श्वास रोखून हे सर्व पाहत होते. मंथारीने त्या मुलाच्या सर्वांगाला भोकटी फासली, मंत्र म्हटले. तसे ते चेटूक त्या मुलाच्या भोवती नाचू लागले. रात्र काळोखात बुडून गेली होती. आकाशात एक भयान काळोख आणि घोर शांतता पसरली होती. माळावरच्या त्या अग्निप्रकाशाने एक वेगळीच किळसवाणी गोडी निर्मिती केली होती. मंथारीने तिच्याजवळील भला मोठा चाकू हातात घेतला आणि त्या मुलाजवळ जाऊ लागली. आणि त्याच क्षणी, एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर डोक्याचा चिंदड्या करीन मंथारे, विश्वासराव गरजले. मंथारी जागच्या जागीच थांबली. विश्वासराव अचानक प्रकट झालेले पाहून महादेव गरबगळीत झाला. उभ्या जागीच थिजून गेला. त्याच्या घशाला कोरड पडली आणि अंगाला कंप सुटू लागला. त्याचे साथीदार पळ काढू पाहत होते, पण त्यांना बेदम चोप देऊन त्यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या.
गजानन रामाने त्या लहान मुलाची सुटका केली. मंथरीने प्रतिकार करण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. भुकटीची राख त्याने विश्वासरावांवर भिरकावली आणि चेटूक विश्वासरावांवर झेपावले. क्षणात बंदुकीच्या गोळीने चेटुकाचा ठाव घेतला. चेटूक निचेतन होऊन पडले. तसा एक विचित्र दर्प वातावरणात पसरला. चेटूक मरून पडलेले पाहून मंथरी पिसाळून उठली. तिने विश्वासरावांवर चाल केली, पण साथीदारांनी तिला अडवून धरले. हे सर्व कशासाठी मंथरी? का केलास हा अघोरी खेळ? विश्वासराव म्हणाले. माझ्या मालकासाठी, बजाबासाठी. दरोडेखोर रामोशाने त्याचा घात केला. त्याला पळवून नेलं. लय दिस मी त्याका शोधलं. जंगलात भटकले, पण गावला नाही, मंथरी सांगत होती. पण हे सारं करून बजाबा परत गावल असं कोणी सांगितलं तुला? विश्वासराव म्हणाले. जंगलातल्या चिटकिनीने सांगितलं मला. माझा मालक मला परत मिळणार. होय, वर्षानुवर्ष माझ्या मालकासाठी मी तळमळते. आज तो मला गावणार आहे, मंथरी वेड लागल्यासारखे बडबडत होती. विश्वासरावांनी मंथरीवर बंदूक रोखली आणि म्हणाले, मंथरे, गुमान या गावाच्या हद्दीतून बाहेर पडायचं आणि परत इथे दिसलीस तर ठार करीन तुला. विश्वासरावांच्या साथीदारांनी मंथरीचे सर्व अघोरी सामान आग लावून नष्ट करून टाकले आणि मंथरीच्या मुसक्या बांधून घेऊन जाऊ लागले. मंथरीने धगधगत्या डोळ्यांनी गजाननाकडे पाहिले आणि म्हणाली, तूच केलंस हे सारं. सोडणार नाही तुला, सोडणार नाही. सर्व खेळ संपला होता. मंथरीला गावाबाहेर काढण्यात आले. महादेवाला विश्वासरावांनी पोलिसांच्या हवाले केले. आरोपींना योग्य ती शिक्षा मिळाली की नाही असा संभ्रम गजाननाला वाटत राहिला. पण प्रकरणाचा शेवटी अंत झाला होता आणि जास्त विचार करण्यातही अर्थ नव्हता. असे मानून गजाननाने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. सर्व काही संपल्याचे म्हणता म्हणता एक नवीनच बातमी गावात आली आणि ती म्हणजे मंथरीने केलेली आत्महत्या. गावाबाहेरील रेल्वे रुळावर तिने आपला देहत्याग केला होता. गजाननाला एक विलक्षण टोचणी लागून राहिली. सर्व काही विसरून जाण्यासाठी गजानन पुन्हा मुंबईला परतला. पुढील शिक्षण सुरू केले. कॉलेजमध्ये त्याचे मन हळूहळू रमू लागले आणि एके दिवशी गजाननाला तार आली. आबांची तब्येत बिघडली आहे, तात्काळ निघून येणे. गजानन वेळ न घालवता त्वरित एसटीने कोकणात रवाना झाला. घरी येऊन आबांना भेटला. आबांची तब्येत खूपच खालावली होती. गजानना, माझे हे शेवटचे दिस आहेत. तुझ्याशी बोलायचं म्हणून तग धरून आहे, विश्वासराव म्हणाले. असं काही बोलू नका आबा, काही होणार नाही तुम्हाला, गजानन म्हणाला. माझं बोलणं नीट ऐकून घे पोरा. तुझ्या आईला तुझ्यासोबत मुंबईला घेऊन जा. माझे विधी आटोपल्यावर हे घर गोमूत्राने पवित्र कर आणि इथे राहू नकोस, विश्वासराव म्हणाले. आबा असं बोलून मनाला टोचणी लावू नका, काही नाही होणार तुम्हाला. गजाननाच्या डोळ्यात पाणी दाटले होते. गजा पोरा, सावध राहा. हा ताईत तुझ्याकडे राहू दे, वेळेला उपयोगी पडेल. साधंसुधं ताईत नाही ते, आपल्या पूर्वजांचं मंतरलेलं ताईत आहे. विश्वासरावांनी गजाननाला ताईत दिला. काही दिवसातच विश्वासरावांचे निधन झाले. काही गोष्टी अनुत्तरित राहिल्या, पण त्या तशाच राहाव्यात म्हणून कदाचित विश्वासरावांनी गुपित ठेवले. वाड्यात न राहण्याचा सल्ला त्याने गजाननाला दिला. पण असे काय घडले होते तिथे? लक्ष्मीबाई म्हणजे गजाननाच्या आईच्या माहितीप्रमाणे त्या घडलेल्या प्रकरणानंतर विश्वासराव खूप बेचैन राहायचे. रात्री अपरात्री झोपेतून उठायचे, तळमळत पडून राहायचे. सतत पायात काहीतरी लुडबुडते असे म्हणायचे आणि पायाला झटके मारायचे. या सर्व प्रकाराने त्यांची तब्येत खूपच खालावत गेली. त्यांच्या तब्येतीवर खूप भयंकर परिणाम झाला आणि शेवटी त्याची सांगता त्यांच्या प्राणासोबत झाली. असे का घडले होते? कदाचित गजाननाला माहिती होते, पण खोलात न जाता त्याने त्वरित हालचाली केल्या. विश्वासरावांच्या निधनानंतर त्याने वाड्यात हवन केले. गोमूत्राने वाडा पवित्र केला. सर्व विधी पार पाडून त्याने वाड्याला कुलूप लावले आणि आईला घेऊन तो मुंबईला परतला. काही महिन्यातच गजाननाची आईसुद्धा वारली. विश्वासरावांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांना फार हळहळ लागून राहिली होती. महादेव तुरुंगात पडून राहिला. गजाननाला आता खरी अनाथपणाची जाणीव होऊ लागली होती. वेळ निघून गेला तसे गजाननाने स्वतःला सावरले. शिक्षण पूर्ण करून चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. कालांतराने लग्नही झाले.
आणि तो आपल्या संसारात मग्न झाला. त्याला 2 मुले झाली, सुधीर आणि महेश. सन 2010, मुंबई. घडून गेलेल्या विपरीत गोष्टींचा जीवनपट झरझरत गजाननाच्या डोळ्यासमोरून गेला. आज इतक्या वर्षांनी पुन्हा ती मंतरी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात विष घालू पाहत होती. का आणि कशासाठी? गजानन घडून गेलेल्या आणि घडत असलेल्या गोष्टींचा विचार करू लागला आणि एक अनामिक भीती त्याच्या मनाला शिवत होती. मंतरीनं पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात शिरकाव केला होता, पण आता पुढे काय हे सर्व थांबायला हवं होतं. त्यासाठी काय करावे? कदाचित कोकणातील आपल्या गावात काही मार्ग सापडेल. गजाननाने कोकणात जाण्याची तयारी केली. महेश आणि वसुंधराला त्याने पुसटशी कल्पना दिली आणि सावध राहण्यास सांगितले. गजाननाने रात्रीची ट्रेन पकडली आणि कोकणात जाण्यास रवाना झाला. बऱ्याच वर्षांनी गजानन आपल्या गावाला भेट देणार होता. दुसऱ्या दिवशी तो कोकणात रेल्वे स्टेशनवर उतरला. सकाळचे 7 वाजले होते. पुढे काय करायचे अशा विचारात असतानाच एक ओळखीची व्यक्ती त्याच्या नजरेस पडली आणि ती व्यक्ती म्हणजे रामा. बऱ्याच वर्षांनी रामाला पाहून गजाननला खूप आनंद झाला. रामाही आपल्या धाकल्या मालकांना पाहून हर्षभरित झाला. रामाचे वय आता चेहऱ्यावर दिसू लागले होते. पिकलेल्या दाढी-मिशा, चेहऱ्यावरील सुरकुत्या म्हातारपणाची चाहूल घेऊन आल्या होत्या. गजानन रामाला कडकडून भेटला. रामा, कसा आहेस रे? बऱ्याच वर्षांनी भेटलास, गजानन म्हणाला. मी बरा आहे मालक. तुम्ही गेल्यापासून रोजीरोटीच गेली, पण नंतर स्टेशन मास्तरांच्या ओळखीनं आता इथंच स्टेशनवर सफाई कामगार म्हणून कामाला आहे, रामा म्हणाला. रामा, तुला ऐकून विचित्र वाटेल, पण मी इथे परत येण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा त्या मंथरीने माझ्या आयुष्यात शिरकाव केला आहे, गजानन म्हणाला. मालक, तरी मला वाटलंच होतं, रामाने डोळे विस्फारले. का? काय झालं? गजाननाने आश्चर्याने विचारले. सगळं बोलूया. तुम्ही आधी माझ्या घरात चला, मी सगळं सांगते तुम्हासनी, रामा गजाननाची बॅग उचलत म्हणाला. रामा आणि गजानन रामाच्या छोट्याशा घरी आले. गजाननाने प्रातःविधी आटोपून घेतले. रामाने चहा आणि न्याहारीची तयारी करून ठेवली होती. दोघांनी चहा आणि नाश्ता करून घेतला आणि मग बोलत बसले. मालक, तुम्ही वाडा तर बंद करून गेला, पण त्यापासून लई काय विपरीत घडलं गावात, रामा सांगू लागला. तो चारू आठवतो का तुम्हाला? रामा म्हणाला. हो, त्याचं काय? गजाननाने विचारले. त्याचा बाप लय जीवाला कंटाळून मेला. चारू सांगायचा, बा आजकाल लय घाबरल्यागत बसून असतो. रात्रीचा आरडा उठतो, पायात काहीतरी लुडबुडतंय असा सारखं म्हणतो. चारूनं लय प्रयत्न केला, तांत्रिक मांत्रिक घरी बोलवलं, पण काही इलाज झाला नाही. आणि एका दिवशी सकाळी चारूने आपल्या बापाला रक्ताने माखलेला पाहिला. एकदा गावातली पोरं खेळायला वाड्याजवळ गेली होती आणि त्यातलं एक पोर वाड्यात हरवलं. पोलिसांना घेऊन वाड्याचं कुलूप फोडलं. आज जाऊन लय शोधला त्याला, पण गावला नाही. पोलिसांना फक्त वाड्याच्या मधोमध रक्ताचे डाग मिळाले आणि भगवी फुकटी कसली तरी, रामा सांगत होता. वाड्याला लोक आता झपाटलेला वाडा म्हणू लागलेत, रामा म्हणाला. रामा, मला या सर्व गोष्टींचा आता अंत करायचा आहे. सुरुवात झाली होती तर त्याला आता अंतही आहे आणि तो आता मिस करणार. रामा, मी वाड्यावर जाऊन येतो. पुन्हा येईन मी. 2 दिवस तुझ्याकडे राहीन आणि परत जाईन, गजानन म्हणाला. तुमचंच घर आहे मालक. आणि हो, तेव्हा बी साथ सोडली नव्हती आणि आत्ता बी नाही सोडणार. तुमच्यासोबत येणार मी वाड्यावर, काय बी होते, रामा म्हणाला. दुपारचे 12 वाजले होते. गजानन आणि रामा वाड्याकडे निघाले. गजाननच्या मनात संमिश्र भावना दाटून येत होत्या. आपला वाडा, ज्या ठिकाणी आपला जन्म झाला, जिथे आपण लहानाचे मोठे झालो, आई, आबा आणि महादेवसोबत खेळलो, त्या ठिकाणाला लोक आता झपाटलेला वाडा म्हणू लागले होते. गजाननाला या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटत होते. दोघेही काही वेळातच वाड्याच्या मुख्य द्वारावर येऊन पोचले. वाड्याच्या कुलपाची चावी रामाकडे होती. त्याने कुलूप काढून दार मोकळे केले. गजाननाने वाड्यात प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ रामाही आत आला. वाडा सोडून आता 20-25 वर्षांचा काळ लोटला होता. वाड्याचा उंबरठा पाहून गजाननाला पूर्वीचे दिवस आठवू लागले. अंगण, अंगणातले झाड, दिवाण, घराबाहेरील पायऱ्या, सर्व कसं अगदी काल पाहिल्यासारखं दिसत होतं. आता फरक होता तो इथल्या मलूलपणाचा, निर्जीवतेचा.
वाड्याला आता एक वेगळी चौकळ आली होती. दरवाजे खिडक्या धुळीने आणि झावळ्यांनी भरले होते. उंदीर घुशी अधूनमधून दिसत होत्या. संपूर्ण वाडा अगदी भकास दिसत होता. रामा गजाननाला वाड्याच्या मध्यभागी म्हणजे दिवाणखान्याच्या पुढील बाजूस, जिथे 4 खोल्यांच्या मध्ये मोकळी जागा होती, तिथे घेऊन आला. पोलिसांना रक्ताचे डाग इथेच घावलन मालक, रामा म्हणाला. गजानन तिथली जागा निरखून पाहू लागला. जमिनीवर कसलीशी तांबडी भगवी भुकटी पसरली होती. रामा, इथे नक्कीच काहीतरी भयानक आणि विपरीत अशी घटना घडली होती. वाड्यात नक्कीच त्या मंथारीचा वास आहे, गजानन म्हणाला. मालक, मला पण तेच वाटतं. आपण एक काम करू, आधी इथून बाहेर पडू आणि एका मांत्रिकाला घेऊन येऊ, रामा म्हणाला. त्याआधी मला वाडा नीट पाहू दे रामा. वाड्यात नक्की काय उपसतंय पाहायचं आहे मला, गजानन म्हणाला. गजानन आणि रामा संपूर्ण वाडा फिरू लागले. गजानन सर्वात आधी त्याच्या खोलीत गेला. त्याच्या खोलीत उंदीराने घुशीने बस्तान मांडले होते. धूळ, माती आणि जळमटं पसरली होती. खोली त्याने नीट न्याहाळली. वर्षानुवर्षे जीवित माणसाचा स्पर्श न झालेली त्याची खोली अगदी निर्जीव दिसत होती. पुढे तो आई आणि आबांच्या खोलीत गेला. तिथेही काही वेगळी अवस्था नव्हती. शेवटी गजानन आणि रामा महादेवाच्या खोलीकडे आले. तिथे त्यांना काही वेगळेच जाणवले. खोलीचे दार बाहेरून उघडेच होते. गजाननाने दार उघडण्यासाठी कडेपुढे दाबले, पण दार पुढे सरकलेच नाही. काही क्षण त्यांना वाटले बरीच वर्ष बंद असल्याने दार अगदी जाम झाले असावे, पण पुन्हा प्रयत्न करूनसुद्धा दार उघडले नाही. आता गजाननाला कळून चुकले की आतून दाराची कडी लावली गेली असावी. त्याने रामाला शांत राहण्याचा इशारा केला आणि दाराला कान लावून अंदाज घेऊ लागला, पण आतून कसलाच आवाज येत नव्हता. अगदी मरण शांतता पसरली होती. शेवटी रामा आणि गजाननाने दार तोडण्याचा निर्णय घेतला. गजानन आणि रामाने दाराला जोरजोरात धक्के देण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच बिजागरे ढिल्ली होऊन दार आतील बाजूस कोसळले. रामा आणि गजानन मोडलेल्या दारातून आत आले. खोलीचे रूप पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले, कारण महादेवाची खोली अगदी स्वच्छ दिसत होती. रोज वापर होत असावा अशी. गजानन निरखून खोली पाहू लागला. रामा, महादेवबद्दल काही माहिती आहे का, गजाननाने विचारले. तुरुंगातनं पळून गेले ते, तेव्हापासनं कोणालाच काही पत्ता नाही त्यांचा, रामाने सांगितले. गजानन कपड्यांच्या कपाटाकडे गेला आणि त्याने कपाटाचे दार उघडले. कपडे व्यवस्थित मांडून ठेवलेले दिसत होते. त्याने एक एक करून कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केली, पण विशिष्ट असे काही सापडले नाही. शेवटी त्याने कपाटाचा चोर कप्पा उघडला आणि काही विचित्र अशा वस्तू त्याच्या नजरेस पडल्या. भगव्या भुकटीची मोठी पुडी, मानवी मनगटी हाड, कवटी आणि बऱ्याच विचित्र वस्तू त्याने पाहिल्या. रामा, मला वाटते महादेवदादा इथेच राहत असावा आणि कदाचित त्या मंथारीचा वासही इथे असावा. पण मालक, ती डाकीन तर मेली आहे. हो, पण तिच्या मायावी शक्तीचा अंदाज नाही बांधू शकत. ती कोणत्याही रूपात असेल किंवा अदृश्य स्वरूपातही वावरू शकत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित आत्ताही ती आपल्या आजूबाजूलाच असेल. गजानन असे बोलता क्षणी खळ करून खिडकीचे तावदान अचानक फुटल्याचा आवाज झाला. रामा आणि गजानन दोघेही चांगलेच दचकले. मालक, तुम्ही म्हणताय ते खरं बी असू शकते, पण महादेवराव इतक्या गुप्तपणे इथे कसे राहू शकतात, कोणाला नजरेस न पडता, रामाने शंका उत्पन्न केली. नक्कीच कुठेतरी गुप्त वाट असावी येण्या जाण्यासाठी. आपल्याला शोध घ्यायला हवा रामा, गजानन म्हणाला. रामा आणि गजानन संपूर्ण खोली निरखून पाहू लागले. घराचा कानाकोपरा धुंडाळू लागले, पण काही उलगडा होत नव्हता. रामाने कोपऱ्यातील काठी उचलली आणि जमिनीवर आपटू लागला. त्याला शंका होती, कदाचित जमिनीखालून भुयारी मार्ग असण्याचा, आणि शंका खरी ठरली. खिडकीखालील एका कोपऱ्यावर पोकळ जागेचा अंदाज मिळाला. मालक इथेच आहे, या जमिनीखाली. गजाननानेही जागेचा अंदाज घेतला. वेळ न घालवता रामाने जमिनीवरील कार्पेट बाजूला केले. त्याखाली एक लाकडी चौकोनी फळी आढळली. रामाने फळी बाजूला केली. दुपारचे साधारण 3 वाजले असतील. रामा आणि गजानन त्या भुयारी मार्गाच्या तोंडाशी उभे राहून आतील बाजूचा अंदाज घेऊ लागले. खालील बाजूस छोट्या पायऱ्या दिसत होत्या. अंधार बराच असल्यामुळे पुढचे काहीच दिसत नव्हते. गजाननाने काहीसा विचार केला. रामा, मला या भुयारी मार्गातून जावं लागेल. पुढे काय आहे, ही वाट कुठे जाऊन मिळते ते मला पाहायचं आहे. पर मालक, पुढे खूप मोठा धोका असू शकतो. मी पण येतो तुमच्याबरोबर.
रामा म्हणाला. रामा, तू इथेच थांब. मी जर तासाभरात परत नाही आलो तरी लाकडी फळी पुन्हा लावून इथून निघून जा. नाही मालक, मी बी येणार तुमच्याबरोबर, रामा म्हणाला. नाही रामा, मला एकट्यालाच जावं लागेल. कारण मला सांगता येत नाही, पण इथून मी तुला सोबत घेऊ शकत नाही, गजानन म्हणाला. आणि रामा स्तब्ध झाला. गजानन पायऱ्या उतरून खाली गेला. आबांनी दिलेला गळ्यातील ताईत त्याने दोन्ही डोळ्यांना लावून हातात घट्ट पकडून ठेवला. जवळ असलेला टॉर्च त्याने हातात घेतला आणि हळूहळू पुढे सरकू लागला. भुयारी मार्गाची वाट बरीच चिंचोळी होती आणि अंधारी. भयान शांतता पसरली होती. गजानन हळूहळू पुढे सरकत होता आणि अचानक कोणीतरी फिसकारल्याचा आवाज झाला. गजाननाच्या अंगावरून सरसरून काटा आला. त्याने मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीही नव्हते आणि पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. शक्य तितक्या त्वरित हालचाली करीत गजानन पुढे सरकू लागला. अधूनमधून फिसकारण्याचा आवाज येत होता, पण गजानन मागे न पाहता पुढे जात होता आणि अचानक त्याचे पाय अडखळले. पायात काहीतरी लुडबुडतंय असा त्याला भास झाला. गजाननाला दरदरून घाम फुटू लागला होता. त्याने स्वतःला सावरले. चालून चालून बराच वेळ झाला होता. आपण कोठे आलो आहोत, अजून किती चालावं लागेल काहीच अंदाज नव्हता. गजानन फक्त चालत होता. बऱ्याच वेळाने गजाननाला अंधुक प्रकाश होत दिसला. गजानन घाईघाईत पुढे सरकू लागला. जसजसा तो पुढे जाऊ लागला तसे त्याला भुयारी मार्गातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत होता. शेवटी एका मोठ्या भगदाडातून गजानन बाहेर पडला. समोर मोठे रान पसरले होते. सूर्यास्ताची वेळ होती. सूर्य पश्चिमेला हळूहळू विलीन होत होता. गजाननाने आजूबाजूला पाहिले. गावाबाहेरील जंगल होते ते. गजानन बराच वेळ परिसर न्याहाळत होता. जंगलातील परिसरात त्याला चित्रविचित्र आवाज कानी पडत होते. अधूनमधून घोंगावणारा वारा अंगाला हेलकावणी देऊन जात होता. गजानन बराच थकला होता. पुढे काय करावे सुचत नव्हते. एव्हाना रामा ही लाकडी फळी बंद करून निघून गेला असावा. गजानन एका झाडाखाली बसला. त्याचे डोळे जड झाले होते. काही काळाच्या आत गजानन झोपी गेला होता. दुरून कुठून तरी घुंगरांचा आवाज येऊ लागला. गजानन सावध होऊन उभा राहिला. एक व्यक्ती त्याच्या समोरून येत होती. साधारण 6.5 फूट उंच माणूस होता तो. अंगावर घोंगडे होते. हातात घुंगराची काठी होती. क्षणात तो उंचपुरा भरदार शरीर यष्टीचा माणूस गजाननापुढे येऊन उभा राहिला. गजानन त्याला पाहून अगदी स्तब्ध झाला. जागच्या जागी खेळून उभा राहिला. तुझीच वाट पाहत होतो मी पोरा, तो माणूस म्हणाला. पण मी नाही ओळखले तुम्हाला, गजानन म्हणाला. मी तुका ओळखतो आणि इथे कशासाठी येलास ते बी मला माहीत आहे. मंथरीनं लय वंगाळ काम केलेत. तुझ्या घराचा इस्कोट केला, तुझ्या पोराला मारलं आणि आता दुसऱ्या पोरावर डूक धरून आहे, तो सांगत होता. पण तुम्हाला हे सर्व कसं माहीत? इथे जास्त थांबू नकोस, घरी जा. मंथरीनं माझ्या पोरीचा वापर केला तिच्या अघोरी कामासाठी. तिच्याकडून अघोरी खेळ करून घेतला आणि तुझ्या मोठ्या मुलाला मारलं. तुमची पोरगी? कोण तुमची पोरगी? वसुंधरा. वसुंधरा म्हणजे माझी बायको? हो. आता जास्त वेळ दौडू नकोस. ही माळ घे, याचा उपयोग होईल तुला. मंथरीला सांग मी तिची वाट बघतोय. गजानन दचकून जागा झाला. पहाट झाली होती. दुसरा दिवस उगवला होता. त्याने आजूबाजूला पाहिले, पण तेथे कोणीही नव्हते. त्याच्या शेजारी एक माळ पडली होती. गजानन त्वरित उठून उभा राहिला. दुरून त्याला रामा आणि काही माणसे हातात काटे घेऊन येताना दिसले. गजाननला पाहून रामाचा जीव भांड्यात पडला. गजानन आणि रामा घरी परतले. घडलेले सर्व काही गजाननाने रामाला कथन केले. सर्व ऐकून रामा म्हणाला, बजाबा, मालक बजाबा भेटला तुम्हाला? बजाबा? होय बजाबा, मंथारीचा मालक, रामाने सांगितले. गडबड करा मालक, आपल्याला मुंबई गाठली पाहिजे. आज अमावस्येची रात आहे, रामा म्हणाला. रात्रीचे 11 वाजले होते. अमावस्येची रात्र होती. महेश त्याच्या खोलीतून बाहेर पडला. त्याच्या डोळ्यात एक निर्जीवता दिसत होती. घरातून तो बाहेर पडला. आपण कोठे चालले आहोत किंवा ओढले जात आहोत त्याला काहीच कळत नव्हते. तो फक्त चालत होता. वसुंधरा तिच्या खोलीत बसली होती. तिच्यासमोर
अग्नियज्ञ सुरू होता. केस विस्कटलेले होते. भगवी भुकटी जमिनीवर पसरली होती आणि डोळे लालभडक झाले होते. तोंडाने ती काहीतरी पुटपुटत होती. मध्येच चेटुकाच्या फिसकारण्याचा आवाज येत होता. तिच्या हातात एक बाहुली होती. महेश बराच वेळ चालत होता. आजूबाजूला भयान शांतता होती आणि अंधार पसरला होता. दुरून एक ट्रेन येत होती. वसुंधराने भगवी पुकटी हातात घेतली आणि ती बाहुल्याला फासणार इतक्यात, थांब वसू, गजानन म्हणाला. पुढे काहीच करू नकोस. ज्याला तू मारणार आहेस तो आपला मुलगा आहे, तुझ्या पोटचा गोळा. वसू नाही मी, मंथारी आहे. विचित्र हास्य करीत मंथारी किंचाळली. मंथारी, माझ्या मुलाला सोड. त्याने तुझे काय वाईट केलंय? तुला मारायचे असेल तर मला मार, गजानन म्हणाला. आपलं जवळचा माणूस निघून गेल्यावर काय यातना होतात कळतंय ना आता तुला, मंथारी म्हणाली. खूप खूप भोगले मी मंथारी, आता आणखीन नको. बंद कर हा तुझा अघोरी खेळ आणि निघून जा, गजानन म्हणाला. इतक्यात रामा तेथे आला. मालक, महेश घरात कुठंच नाही. मंथारी, महेश कुठे आहे? एक विकट हास्य करीत मंथारी बोलली. महेश आता लवकरच त्याच्या भावाकडे म्हणजे तुझ्या मोठ्या मुलाकडे जाणार आहे. मंथारी, तू तुझ्या मालकासाठी अजून तळमळतेस मला माहीत आहे, गजानन म्हणाला. मेल्यावर बी माझी तळमळ संपली नाही आणि हे सारं तुझ्यामुळे झालंय. नाही सोडणार मी कोणालाच. तुला बी त्या यातना झाल्याच पाहिजेत, मंथारी दात ओठ खात बोलत होती. बजाबा भेटला होता मला, गजानन म्हणाला. हे ऐकून मंथारी स्तब्ध झाली आणि वातावरणात एक शांतता पसरली. खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोयस. गजाननाने त्याच्याजवळील माळ बाहेर काढली आणि मंथारीसमोर धरली. मंथारीचा चेहरा रडवेला झाला होता. कुठे आहे माझा मालक, कुठे आहे? तू खूप लांब आलीस मंथारी, खूप लांब आलीस, खूप लांब आलीस बजाबापासून. तुझ्या या अघोरी खेळामुळे बजाबा खूप व्यथित आहे. तो तुझी वाट बघतोय. हे जग तुझं नाही मंथारी, तुला आता इथून गेलं पाहिजे. निघून जा मंथारी इथून. बजाबा तुझी वाट बघतोय. जा, बजाबाकडे जा. गजानन हळूहळू पुढे सरकू लागला. हातातील माळ त्याने मंथारीच्या गळ्यात घातली. मंथारीच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. हातातील बाहुली तिने बाजूला ठेवली आणि म्हणाले, मला माफ करा मालक, आणि मंथारीने डोळे मिटले. वसुंधरा चक्कर येऊन जमिनीवर आडवी पडली. गजाननाने तिला सावरले. दूर तिथे महेश ग्लानी येऊन जमिनीवर पडला होता. गजानन आणि रामाने त्याला उचलून घेतले. वातावरणात बरीच शांतता पसरली होती. गजानन, रामा महेशला घेऊन तिथून निघून गेले आणि भयान अशा रात्रीचा हळूहळू अंत झाला.